ಈ ಜೀವನ್ ಸಂಗೀತದ ಇವ್ರ ಮಾಸ್ಟ್ರಿ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಜಾಗ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅವರು. ನೀವು ಎಲ್ಲಿದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಏನು, ನೀವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನೀವು ಎಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮ ತಪ್ಪು ಏನು, ಅದು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಿ ಹೋದಾಗ ನಿಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಸುಧಾರಣೆ, ನಿಮ್ಮ आंतरिक सुधारणे ಮತ್ತು समाजाचा सुधारणे. मी आज इकडे आला तर सगळ्यांना लाईफ कसं जगायचं किंवा पुढच्या जनरेशनला कसं वाढवायचं ह्याबद्दल शिकवल्याबद्दल. थोड्या दुरून होऊन एका खेड्यातून होऊन तुमचा आवाज ऐकण्यासाठी इथं आलो आम्ही आणि तुमचा आवाज आणि ते हे ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला. आज गाणं फील केलं आणि मी प्रॉमिस करते मी स्वतःमध्ये पण बदल करेन. संगीतामधून कसं आपण पुढे जावं असं मुलांना संगीतामध्ये शिकवलं तर खूपच असं पुढे जातात मुलं. थँक्यू सर, तुम्ही एवढं छान आपल्याला मार्गदर्शन दिलात. असंच आपल्याला दिलं तर खूप छान वाटेल. सुरामधून एखादं गाणं गायलं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावनासुद्धा असतात आणि त्या भावनामधून वेगवेगळे प्रकार घडत असतात. हे आम्हाला तुमच्यामधून जे तुम्ही संगीत गायला किंवा गाणी गायला याच्यामधून सांगितल्याबद्दल धन्यवाद सर. ಇದರಲ್ಲಿ ರಾಗ ಸ್ವರ ಎರಡು ತಾಳ ಮೇಳ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಥರ ಒಂದು ಇವತ್ತಿನ ದಿನ ನನ್ನ ಜೀವನದಾಗ ಮರಿದಂಥ ದಿನ. ಅಷ್ಟು ಚಂದ ಅನಿಸ್ತು ನಿಮ್ದೆಲ್ಲ. ಮನಸ್ಸು ಕೊಟ್ಟರೆ ಏನಾದರೂ ಸಾಧಿಸ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ತಿಳಿತ್ರಿ ನಂಗಿದ್ರಾಗ. ಅಂದ್ರೆ आमची इच्छा राहिली तर आम्ही पिढे कल्ला बी एक काम करेल. मला फुल आनंद झाले आणि खुशी झाले. घरामध्ये टेन्शन असते काय तर खरं इथं आल्यापासून कायच वाटलं नाही. तर प्रत्येक महिन्यामध्ये आला तर सर बरं वाटते आम्हाला पण.